Hello dear students, this is Akshata Kirpekar. I welcome you to my YouTube channel. Students, in this video, we are going to continue the equations of motion using graphical method. But in this video, we are going to derive the third equation of motion using graphical method. In previous videos, we have derived the first and second equations. Now let us see how to derive the third equation using graphical method. So the third equation for motion is showing the correlation between displacement and velocity. ओके, हे इक्वेशन डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी या दोघांच्या मधलं कोरिलेशन दाखवणारं आहे. ते इक्वेशन आहे v² इज इक्वल टू u² प्लस 2as. ओके, आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे बघितलेलं होतं ते देखील पोझिशन आणि टाईम यांच्यामधलं रिलेशन दाखवणारं होतं. पोझिशन असेल किंवा डिस्प्लेसमेंट असेल अशा प्रकारचे जे इक्वेशन्स आपण डिराईव्ह करणार आहोत तर तेव्हा त्या ऑब्जेक्टनं किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या सेकंड आणि थर्ड इक्वेशन्स दोन्हीमध्ये देखील आपल्याला त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेला एरिया एका पर्टिक्युलर टाईममध्ये त्या ऑब्जेक्टनं किती एरिया कव्हर केला हे फाइंड आउट करायचं आहे. सो इन केस ऑफ सेकंड इक्वेशन आपण काय केलेलं होतं, एरिया फाइंड आउट करताना तर तो गिव्हन जो क्वाड्रिलॅटरल होता त्याचा एरिया आपण फाइंड आउट केला. आता इथं देखील आपल्याला एरियाच फाइंड आउट करायचं आहे, बट थोडासा वेगळ्या पद्धतीने. सेम ग्राफ आपण यूज करणार आहोत जो आपण ह्याच्या आधीच्या दोन इक्वेशन्स डिराईव्ह करताना केलेला होता, बट थोडासा वेगळा व्ह्यू काय आहे हे इक्वेशन डिराईव्ह करताना ते आपण बघूया. द डिस्टन्स s ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन टाइम t अंडर युनिफॉर्म ॲक्सलरेशन a इज गिव्हन बाय एरिया एनक्लोज्ड विदिन क्वाड्रँगल DOEB. जर तुम्ही नीट वाचलं असेल तर तुमच्या हे लक्षात येईल की सेकंड इक्वेशन डिराईव्ह करताना देखील आपण ह्याच प्रकारे सुरुवात केलेली होती. मी मुद्दामून तुम्हाला दोघांच्या मधल्या सिमिलॅरिटीज सांगते आहे त्या यासाठी की जेव्हा हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी तयार करायचा आहे तर तेव्हा तुम्ही स्मार्ट वर्क कशा पद्धतीनं कराल की एकच पॉईंट आहे की जो मला दोन्ही इक्वेशन्सचे डेरिव्हेशन लिहिताना लिहायचं आहे. हे एकदा तुमच्या लक्षात आलं की तुमचं जे हार्ड वर्क आहे इट विल गेट कन्व्हर्टेड इनटू स्मार्ट वर्क आणि तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं स्टडी करू शकाल. ओके, सो सेकंड आणि थर्ड इक्वेशन्स दोन्हीमध्ये देखील आपण त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स फाइंड आउट करतो आहे. टी ह्या टाईममध्ये त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स आणि त्याचं ॲक्सलरेशन जे आहे ते युनिफॉर्म आहे जे आपण ए ह्या लेटरनी डिनोट केलं आहे. ओके, आता सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशनमध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटी आपण बघितल्या काय आहेत. डिफरन्स काय आहे तर इन केस ऑफ सेकंड इक्वेशन आपण तो क्वाड्रँगल DOEB असा कन्सिडर केलेला होता आणि मग दॅट क्वाड्रँगल इज मेड अप ऑफ वन रेक्टँगल अँड वन राईट अँगल ट्रायंगल. सो त्याचा यूज करून आपण त्या दोघांचे एरिया फाइंड आउट केले आणि मग आपण तो क्वाड्रँगल DOEBचा एरिया काढला. बट आता इथे या क्वाड्रँगलला आपण ट्रॅपेझियम कन्सिडर करतोय आणि इन्स्टेड ऑफ फाइंडिंग एरिया ऑफ क्वाड्रँगल आपण इथे DOEB ह्या ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ ट्रॅपेझियम? इट इज हाफ इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स. आता बघा, जेव्हा आपण ह्या ट्रॅपेझियम DOEBनं कव्हर केलेला एरिया काढणार त्या एरियाचा यूज करून आपण त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत. ओके, आता हा फॉर्म्युला झाला. आता मला सांगा ह्या DOEB ह्या ट्रॅपेझियमच्या पॅरलल साइड्स कोणत्या आहेत तर DO आणि BE ह्या दोन साइड्स पॅरलल आहेत. सो फॉर्म्युलानुसार हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड म्हणजे DO प्लस BE इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. DO आणि EB ह्या दोघांच्यामध्ये डिस्टन्स काय आहे तर OE. सो या व्हॅल्यूज आता आपण या फॉर्म्युलामध्ये पुट करूया आणि आपल्याला मिळेल
दॅट इज हाफ इंटू DO प्लस BE म्हणजेच सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स मीन्स OE. OE हे त्या दोन पॅरलल साइड्समधलं डिस्टन्स आहे. आता परत आपण लास्ट इक्वेशन डिराईव्ह करताना जी मेथड वापरली तीच इथे वापरणार आहोत. म्हणजे काय तर बघा, हा ग्राफ घेतला परत तोच. आता या ग्राफमध्ये OD म्हणजे काय आहे रे, OD इक्वल टू AE आहे आणि हे दोन्ही डिस्टन्सेस म्हणजे U आहेत. म्हणून मी ODच्या जागी OE घेईन, ODच्या जागी U घेईन. BE हे काय आहे तर BE हे जे डिस्टन्स आहे इट इज इक्वल टू CD आणि हे दोन्ही डिस्टन्सेस म्हणजे V आहेत. म्हणून BEच्या जागी मी V असं व्हॅल्यू पुट करेन आणि OE म्हणजेच T हे डिस्टन्स आहे म्हणून OE म्हणजे T असं कन्सिडर करूया. आता वरच्या इक्वेशनमध्ये या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, S इज इक्वल टू हाफ इंटू U प्लस V इंटू T, सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू त्या दोन्ही साइड्समधलं डिस्टन्स. ओके, सो हे इक्वेशन मला मिळालं. आता ह्या इक्वेशनला आपण नंबर 1 देऊयात. का, कारण आपल्याला एनी हाऊ ज्या इक्वेशनपर्यंत पोचायचं आहे तिथंपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला काही अजून वेगळे इक्वेशन्स कन्सिडर करावे लागणार आहेत. सो काय करायचं आहे आता बघूयात ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये. आता आपल्याला ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला तर तोंडपाठच आहे. काय आहे ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला, दॅट इज फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन T. आता हाच फॉर्म्युला आपण वेगळ्या पद्धतीने इथे मांडला, दॅट इज Aच्या जागी T घेतलं आणि Tच्या जागी A घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A आणि मी ह्याला इक्वेशन नंबर 2 असं दिला. आता जे फर्स्ट इक्वेशन आपलं आहे त्या फर्स्ट इक्वेशनमध्ये Tच्या जागी ही व्हॅल्यू आपण पुट करायची आणि मग आपल्याला काय मिळेल बघा, S इज इक्वल टू हाफ इंटू V प्लस U हे ॲज इट इज घेतलं इंटू Tच्या जागी मी ही व्हॅल्यू पुट केली. जे दोन्ही तुम्हाला ब्ल्यू लाईनने दाखवलेलं आहे ते Tच्या जागी मी इथं ही व्हॅल्यू पुट केली. आता काय होईल बघा, हा न्यूमरेटर वेगळा आणि डिनॉमिनेटर वेगळे झाले इथे. आता न्यूमरेटरला काय राहील आपलं V प्लस U इंटू V मायनस U आणि डिनॉमिनेटरला काय राहिला 2 आणि इकडे A. सो त्या दोघांना मी डिनॉमिनेटरला घेतलं. आता हे जे 2 आणि A आहे ते मी इक्वेशनच्या या साईडला घेतला आणि V प्लस U आणि V मायनस U एका साईडला ठेवले. आता तुम्ही अल्जेब्रामध्ये तर शिकलेलाच आहे रूल. काय सांगतो आपल्याला रूल, V प्लस U असेल एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये V मायनस U असेल तर त्याचं एक्सपान्शन आपण कसं करतो तर V स्क्वेअर प्लस U स्क्वेअर. आणि म्हणून हा जो इक्वेशन आपला आहे ते ह्या पद्धतीनं कन्वर्ट झालं, दॅट इज 2AS इज इक्वल टू V स्क्वेअर प्लस U स्क्वेअर. मग हे इक्वेशन आहे का आपलं, नाही. आपलं इक्वेशन काय आहे, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. ओके, सो ह्या पद्धतीनं हे थर्ड इक्वेशन आपण ग्राफचा यूज करून डिराईव्ह केलेलं आहे. 5 मार्कचा तुम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा जनरली हे तिन्ही इक्वेशन्स तुम्हाला लिहायचे असतात. लिहिताना तुम्ही ट्रिक काय काय वापरली की पहिलं इक्वेशन जे व्हेलॉसिटी टाईममधलं रिलेशन दाखवतं आहे ते डिराईव्ह करताना आपण ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला यूज केला. त्यानंतर सेकंड इक्वेशन जे आहे ते यूज करताना आपण एरिया जो आहे तो क्वाड्रँगल जो आहे त्याचा एरिया फाइंड आउट केला आणि त्याच्यावरून आपण पोझिशन आणि टाईम यांच्यामधलं कोरिलेशन सांगणारं इक्वेशन डिराईव्ह केलं. आणि थर्ड इक्वेशन जे आहे ते इक्वेशन डिराईव्ह करताना देखील आपण एरिया फाइंड आउट केला आणि तो एरिया मात्र आपण क्वाड्रँगलचा न घेता ट्रॅपेझियमचा एरिया असा कन्सिडर केला. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगितलेली होती की जेव्हा 1 मार्कसाठी हे क्वेश्चन विचारले जातात, व्हेलॉसिटी टाईम, पोझिशन टाईम अशा पद्धतीचे रिलेशन जेव्हा तुम्हाला विचारले जातात ते लक्षात कसं ठेवणार तुम्ही की त्या इक्वेशनचं पहिलं जे लेटर आहे ते आणि लास्ट लेटर ह्या दोघांच्या वरून तुम्ही ते इक्वेशन
कोणत्या दोन एंटिटीजमधलं कोरिलेशन दाखवतं हे तुम्ही सांगू शकता. फॉर एक्झाम्पल आता इथे हे इक्वेशन जे आहे, पहिलं लेटर व्ही आहे म्हणजेच व्ही फॉर व्हेलॉसिटी आणि लास्ट लेटर आहे एस. एस हे आपण डिस्प्लेसमेंटसाठी कन्सिडर करतो. डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांच्यामधलं कोरिलेशन दाखवणारं हे इक्वेशन आहे. सो इक्वेशन्स ऑफ मोशन कशा पद्धतीनं ट्रिक्सचा यूज करून तुम्ही लक्षात ठेवणार आहात हे मी तुम्हाला सांगितलं. ह्याची मी सांगितलेल्या ट्रिक्स यूज करून प्रॅक्टिस करा. एकदा दोनदा केलं की तुम्हाला 5 मार्कचा क्वेश्चन अगदी इझिली लिहिता येईल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द इक्वेशन्स ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड. नाव इन द नेक्स्ट व्हिडिओ we will be learning about uniform circular motion and force and its two types, that is balanced force and unbalanced force. ह्या दोन कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, तोपर्यंत गुड बाय.